नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय? हो येतोय मॅडम. देवांश व्हिडिओ ऑन कर. माझा व्हिडिओ ऑन नाही होते, माहित नाही काहीतरी प्रॉब्लेम येतोय सर. ठीक आहे ठीक आहे. बघते मी थोड्या वेळात होतोय का, काहीतरी एरर येतंय. ओके चल बघा किंवा नेटवर्क इश्यू असेल तर तयार कर. सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करायचे. दिसतील तू वापस करायचं. उलट बसते का? बस सर तिकडे जमा बघ. आता दिसतेस तू? क्लिअर दिसतेस? नोटबुक आणि हे आणून नोटबुक पेन्सिल पण. हो हो. तुम्ही सर्व होते का मागच्या वर्गात?
मध्यम गटात होते का? नाही ना, भूमी नव्हते, भूमी तांडेल नव्हते. मला वाटतं फक्त आरव होता, आरव आणि अंश, बाकी सगळे नवीनच आहेत. नवीन आहे. अच्छा. हो. बघा माझ्या व्हिडिओला ना जरा प्रॉब्लेम येतो. तू पण होतास का? हा, अद्रित. आदरीत होता. हा. हा हा. माझ्या व्हिडिओला ना जरा प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही ऑन करू शकत. बघते, मी ट्राय करते थोड्या वेळात झाला तर. पण बघा, आपण ज्यावेळेस आपला वर्ग चालू होतो की नाही, त्यावेळेस तुम्ही तुमच्या नावानेच, म्हणजे आम्हाला कळायला पाहिजे ना. सपोज आता तुम्ही सगळ्यांचे मला नावं दिसत आहेत, तर कोणाचे पॅरेंट्सचे, आई वडिलांचे नावं असतील ना, तर कृपया तुम्ही तुमच्या नावाने लॉग इन करायचं, रिनेम करायचं ते, म्हणजे आम्हाला समजेल ना. समजा कोणाला काही प्रश्न विचारायचा असला किंवा काही विचारायचं असलं तर कळेल, म्हणजे त्या नावानेच आम्हाला आवाज देता येईल. आणि आता जे नवीन आहेत, जे मागच्या वर्गात होते त्यांना माहितीच आहे, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते की आपण आपल्या वर्गाची सुरुवात ही एका प्रार्थनेने करतो. ती प्रार्थना आम्ही ग्रुपवर टाकू, तुम्ही सर्वांनी ती प्रार्थना पाठ करायची आहे. आणि प्रत्येक वेळेस, म्हणजे प्रत्येक वर्ग चालू करताना त्या प्रार्थनेने आपण सुरुवात करतो, तर तुम्हाला संधी दिली जाते ती प्रार्थना म्हणायची. ओके अद्री, तिकडे लक्ष दे. तर आजचा आपला हा पहिलाच वर्ग आहे. तर ह्या वर्गामध्ये आपण परिचय करून घेणार आहोत. तर मी आणि माझ्या बरोबर स्वप्नील सर आहेत. तर आम्ही दोघं तुम्हाला ह्या वर्गामध्ये शिकवणार आहोत. तर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते आणि स्वप्नील सर थोड्या वेळात जॉईन करतीलच वर्ग. ठीक आहे. आणि मग तुम्ही एकेकाने, मी नाव घेते आणि मग एकेकाने तुमची ओळख करून द्यायची. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो मॅडम, येतोय ना? हो येतोय. तुला बोलायचंय बघ. कोणाला काय बोलायचंय? नाही नाही, मी सांगते, तू आन्सर मॅडमना बोलत नाही. तर माझं नाव संजीवनी आहेरराव आणि मी पहिल्यापासून ह्या शाळेमध्ये मोठ्या गटाला मराठी हा विषय शिकवते. आणि आपल्या ह्या क्लासमध्ये, ह्या वर्गामध्ये आपण मराठी आणि अंकगणित असे 2 विषय शिकवतो. सर थोड्या वेळात जॉईन करतीलच, स्वप्नील सर. तर ते अंकगणित हा विषय शिकवतील तुम्हाला. तर अंकगणित मध्ये काय ना, तर आपण आपले जे नंबर्स आहेत की नाही, अंक, ते आणि त्याच्याबरोबर अजून एक थोडीशी सामान्य माहिती, म्हणजे काय की नातेसंबंध, म्हणजे आईच्या बहिणीला काय म्हणता, भावाला काय म्हणता, वडिलांच्या भावाला काय म्हणता, असे नातेसंबंध. आणि ह्या बरोबरचीच अभ्यासक्रमात अजून जे आहे, तर ते सगळं तुम्हाला स्वप्नील सर शिकवतील. म्हणजे आपल्या ह्या वर्गामध्ये आपण आणि अंकगणित असे 2 विषय शिकवतो. 2 विषय शिकवले जातात. ठीक आहे. आता ना माझा व्हिडिओ ऑन होत नाहीये म्हणून, तर आपल्याला अभ्यासासाठी, मराठीच्या अभ्यासासाठी मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी हे पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकामध्ये बघा, कोणाकडे जर हे पुस्तक असेल ना, तर चांगलीच गोष्ट आहे, मिळालं तुम्हाला तर. पण आता सगळ्यांनाच हे पुस्तक इथे मिळेल असं नाहीये ना, हो की नाही? अद्रितला काही विचारायचं आहे का? तुम्ही डिस्प्ले करताय का? नाही, माझा व्हिडिओ ऑन होत नाहीये. अहो, मी पुढच्या दाखवते किंवा ग्रुपवर पाठवते तुम्हाला. तर आपल्या या वर्गामध्ये आपण जे घेणार आहोत ना, त्याचीच तुम्ही प्रिंट आउट घ्या. मॅडम, आरवचे वडील बोलतोय मी. हा हा. आरवकडं सध्या इयत्ता 2रीचं पुस्तक आहे मॅडम. 3री 4थीचं वगैरे नाहीये काय? सर्वांना नाही, सर्वांना सांगतो, मी आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला सॉफ्ट कॉपी देतो त्या पुस्तकाची. ओके. ओके. त्याची प्रिंटआउट्स घ्या, किंवा जर महाराष्ट्रामधून तुम्हाला कुणाकडून पुस्तक मिळालं तर पुढच्या आठवड्याच्या क्लासपर्यंत त्याची सोय करा. 1-2 आठवडे चालतील, असं काही नाही की आपण लगेच शिकवायला सुरुवात करतोय. परवा दिवशी जर तुम्ही अटेंड केला असेल, पहिलं आपलं जे ओपनिंग सेरेमनी होती, त्याच्यात मी सांगितलेलं की तुम्हाला सॉफ्ट कॉपी ग्रुप वरती मिळेल. बुक्सचं नाव ऑलरेडी टीचरने दिलेलं आहे. जर इन केस तुम्हाला महाराष्ट्रात मिळत असेल तर ठीक, नाही तर मी सॉफ्ट कॉपी शेअर करतो, तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या.
ते ओके पुस्तक इथं महाराष्ट्र इथं मिळणारच नाहीयेत कोणते. ठीक सो आहे. कारण तो गेल्या वेळेला मध्यम गटात होता त्यामुळे ते पुस्तक होतं. आता हे ओके पुढच्या वर्गात आल्यामुळे पुढचं पुस्तक आहे. तर पाचवीचं सगळ्यांना पुस्तक. सॉफ्ट कॉपी देईन ग्रुपवरती. ओके. ओके सर. तर सर्वांनी प्रिंट आउट काढून घ्यायचे. आता पहिला दुसरा ठीक आहे वर्ग, पण पुढे लागेल आपल्याला प्रिंट आउट. आणि वर्गात येताना सगळ्यांनी मग ती पुस्तकाची प्रिंट आउट आणि वही, पेन किंवा पेन्सिल जे तुम्ही वापरता ते सर्वांनी म्हणजे दरवेळेस वर्गात येताना घेऊन बसायचं कंपल्सरी. समजलं सर्वांना? अजून कोणाला काही विचारायचं आहे? सिद्धी काही म्हणतीयस का? नाही मॅडम, भूमी आहे. मी पुढच्या वेळेस नाव चेंज करेन माझं. बरं बरं, हा तेच मग आवाज द्यायला आम्हाला हे होतं ना, म्हणून म्हटलं मुलांचीच नावं टाका. काय नाव आहे तिचं? भूमी. भूमी. भूमी तांडेल. भूमी का? ठीक आहे, मी चेंज करतो. ठीक. थँक्यू. तर आता मागच्या वर्गात जे होते त्यांच्यापैकी कोणाची प्रार्थना पाठ आहे का? प्रार्थना पाठ आहे कुणाची? अद्रितची का? आरवने पण हात हँड वरती केलाय, दोघांनी पण. थांब थांब एक मिनिट, अद्रित एक मिनिट थांब. अद्रित आणि अजून कोणी हात वर केलेला? आरव. आरव, अच्छा ठीक आहे. प्रार्थनेसाठी बघा, वर्गाची सुरुवात आपली प्रार्थनेने होते. प्रार्थनेसाठी सर्वांनी ताठ बसायचंय आणि हात जोडा सर्वांनी. तर 2 कडवे प्रार्थनेचे अद्रित म्हणेल आणि पुढचे 2 कडवे आरव म्हणेल. ठीक आहे. हात जोडा सर्वांनी. ठीक आहे, कर सुरुवात अद्रित. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. पुढचं कडवं म्हण. धर्म जाती प्रांत वाष्टा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक अंगी अंगदेव, अन पुन्हा वसोपना शुद्ध खेंचे जागरे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. आरव तू म्हण आता पुढे. धर्म जाती प्रांत नाही. झालं झालं ते. भोवताली म्हण. भोवताली दाट अंधार साजरी, सूर्य सत्या जागू द्या अन हे. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले लाभले चालो आयुष्य पुढे
जे थांबले ते संपले, अन पुन्हा घेतला पुन्हा आता तो पुन्हा ना लाभणी, मानसासी मानसाशी मानसा मानसाशी. मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. ही प्रार्थना आम्ही ग्रुपवर शेअर करू. सर्वांनी प्रार्थना पाठ करायची आहे हा. आणि तुम्ही मुलांनीच म्हणजे वर्गाची सुरुवात तुम्ही ज्याचं ज्याचं पाठ होतंय त्या एक एक दोन दोन कडव्याने अशी सुरुवात करायची आपल्याला वर्गाची. ठीक आहे. तर आजचा आपला पहिलाच वर्ग आहे, तर आपण ह्या पहिल्या वर्गामध्ये आपण ओळख करून घेऊया. तर कोण मला पहिली ओळख करून देईल? भूमी. भूमी अनम्यूट कर. आणि तुझं तुझं नाव, तू कुठल्या इयत्तेत शिकते, तुला स्कूलमध्ये तुझ्या शाळेमध्ये तुला हिंदी विषय आहे का, आणि तुला मराठी म्हणजे लिहिता वाचता येतं का? नाही. ओळख करून देशील? तुझं नाव सांग, तू कुठल्या शाळेत जाते आणि कितवीत आहे, हिंदी विषय आहे का हे सांगायचंय तुला. आणि मी डेव्हिड एलिमेंटरी मध्ये जाते आणि नाही, सेकंड मला काहीच ऐकायला नाही आलं. भूमी, परत एकदा सांग. तू जरा जवळ ये, माईकच्या जरा जवळ ये. मी डेव्हिड एलिमेंटरी स्कूल मध्ये जाते आणि मी सेकंड ग्रेड मध्ये आहे. हिंदी आहे का तुला शाळेत? नाही. मॅडम ते USA मध्ये आहे सध्या, हो का? अच्छा. मध्ये होते. हम्म. मॅडम एकच मिनिट. पल्लवी महाजन आणि सान्वी व्हिडिओ ऑन करा. कोणाचेही व्हिडिओ ऑफ नाही झाले पाहिजेत क्लास संपेपर्यंत. 2 मिनिटं. मी रिक्वेस्ट पाठवतोय तरी रिजेक्ट करतात. हॅलो सर, ऍक्च्युली सान्वीची डान्स क्लास आहे, ती जस्ट येण्यात 2 मिनिटात, म्हणून मी जॉईन केलेलं आहे. ती 2 मिनिटात येतेच आहे. तिची ठीक डान्स आहे, क्लास होती त्यामुळे. ठीक आहे, ठीक आहे. आल्यानंतर व्हिडिओ ऑन करा फक्त. शुअर. सान्वी. ठीक. हा सर मॅडम, सॉरी. ठीक आहे. आता देवांश, हा, तुझी ओळख करून दे. तुझं नाव, कुठल्या शाळेत शिकतो, कितवीला जातो? माझं नाव आहे देवांश. मी वाघदेवी स्कूल मध्ये जातो. मी 3ऱ्या वर्गात आहे आणि माझ्या स्कूल मध्ये हिंदी विषय आहे. आरव. मॅम, मी सेंट झेवियर स्कूल मध्ये आहे आणि मी दुसरीला आहे, सेक्शन बी. माझा क्लास मध्ये हिंदी विषय आहे. अच्छा. जानू लवकर ये बेटा. सांगू का? तुला लिहिता वाचता येतं का आरवला? हा. देवांश, तुला रे? काय? तुला लिहिता वगैरे येतं का? हो. हिंदी लिहिता वाचता येतं? हो. येतं. अच्छा. अद्रित, मॅम, तुझी ओळख करून दे बेटा. माझं नाव अद्रित आहे. मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे. ह्या मुलाचा तुझ्या स्कूलमध्ये आहे का हिंदी विषय? हो. तुला येतं थोडं लिहिता वाचता येतं तुला अद्रित? हो. अंश, माझं नाव अंश आहे.
मी माउंट लिटरल स्कूल मध्ये जातो. मी 2री मध्ये जातो. अंशला माझ्या येतं. स्कूल मध्ये हिंदी आहे. मागच्या वर्गात होता ना तू. आता कोण? इरा. इरा अनम्यूट कर. बोल ना माझं. माझं नाव इरा आहे. मी तिसरीत आहे. मला हिंदी लिहिता वाचता येते. तुला स्कूलमध्ये आहे ना विषय? हो. स्कूलचं नाव सांग. स्कूलचं नाव सांग ना. स्कूलचं नाव माझं सेंट झेवियर आहे. आता कोण आहे? सारा. सारा. येस मॅम. नमस्कार, माझं नाव सारा आहे. मी 5वी कक्षामध्ये आहे. मी समरविल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आहे. मी नोएडा मध्ये राहायचा. नोएडा मध्ये आहेस का तू? हो. तुला येतं का मग लिहिता वाचता येतं हिंदी? हो हो. येतं ना. आता कोण आहे? सूर्यांश का? हा, तुझी ओळख करून दे. माझं नाव सूर्यांश आहे. मी डेव्हन एलिमेंटरी स्कूल मध्ये आहे. मी 2nd ग्रेड मध्ये आहे. माझं फक्त अरे रानू तुझं नाही म्हणजे मला हिंदी नाही आहे तिथे. तुला स्कूलमध्ये नाही आहे हिंदी? तुझा अभ्यासाचं झाला का तुझं टबी वरली ना? कोणीतरी अनम्यूट आहे, प्लीज कृपया म्यूट करा. नाही, आपण आहे जन्म. सूर्यांश, तुला हिंदी विषय आहे का स्कूलमध्ये? घालता नाही येत. अनम्यूट आहे कोणीतरी, प्लीज म्यूट करा. नाही. मग तुला वाचता वगैरे येतं थोडंफार? हो. येतं ना. ठीक आहे. आता पल्लवी महाजन म्हणून आहे. माझं नाव जान्हवी अक्षय महाजन. मी बुरहानपूर मधून आहे. कितवीला जाते? मी कक्षा 4थी मध्ये आहे. हिंदी असेल ना तुला शाळेत? हो, हिंदी वाचता लिहिता येते मला. हो ना. मराठी पण येते. मराठी थोडी थोडी येते. ठीक आहे, आपण शिकूया ना इथे, हो की नाही? हो, ते बोलते मी. सानवी सराफ. हॅलो सानवी, आवाज येतोय माझा? हा मॅम, एकच मिनिट, ती जस्ट आली आहे. 1 मिनिट ती येते. मी स्टार्ट करते व्हिडिओ. बरं. तुझं नाव, तू कोणत्या क्लासमध्ये, आणि तुला हिंदी सानवी, लिहिता वाचता येतं? तू कितवीत जाते? तुझं नाव, कुठल्या इयत्तेत जाते, तुझं शाळेचं नाव? माझं नाव सानवी सराफ आहे. मी ज्ञान सृष्टी स्कूल ऑफ एक्सलन्स शाळेमध्ये जाते. हिंदी आणखीन मला हिंदी लिहिता आणि वाचता येतं थोडं. कितवीला जाते तू? आणि काय? कितवीला जाते? कोणत्या इयत्तेत आहे? मी 3rd मध्ये आहे. 3B.
देवांश कितवीला जातो तू? मॅम मी 3री मध्ये आहे. हम्म. मॅम हा बोल ना. जेव्हा तू काही म्हणत होती तेव्हा थोडी इको व्हॉइस येत होती. हो का, माहित नाही. अरे काहीतरी म्हणजे असेल प्रॉब्लेम. हा आज माझा व्हिडिओला पण प्रॉब्लेम येतोय ना. हा क्लिअर येत नाहीये का आवाज? नाही येतोय आवाज, पण कधी कधी इको होतोय, कधी कधी. आता नाही होत. हा हा. आज सगळ्यांनी हे आणलंय का, वही आणि पेन आणलंय का तुम्ही? हो. हो. हम्म. ठीक आहे, आजच्या वर्गात ना आपण काही लिहिणार नाही आहोत. तर तुम्ही ना मला एकेकाने आपले मराठी मुळाक्षर आहेत की नाही, स्वर आणि व्यंजन, हा, तर याच्यामधले जे स्वर आहेत ना, अ आ इ ई, हे फक्त म्हणून दाखवायचे एकेकाने. ठीक आहे, आलं का लक्षात तुमच्या काय म्हणतेय? हो. हं? हो. आरव हा. म्हण, स्वर म्हणायचे आहेत, मुळाक्षर आहेत ना मराठीचे. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अहा. छान. अद्रित. अ आ इ ई उ ऊ ऊ ए ऐ ओ औ अहा. छान. इरा. अ आ इ ई उ ऊ रू ए ऐ अहा. ओ ओ राहिला ना. हम्म. ठीक आहे, छान म्हटलंस. सारा. येस मॅम. अ आ इ ई उ ऊ ए औ अहा. सूर्यांश. मराठी मुळाक्षर म्हणायचे आहेत तुला. अ अ आ. आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अहा. हम्म. सान्वी. सान्वी आहे का? जान्हवी. जान्हवी. अ आ इ ई उ ऊ रू ए ओ अहा. सान्वी. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अहा. कोण राहिलंय का? भूमी. भूमी राहिली. हा म्हण. अ आ इ ई उ ऊ ए अ अ ओ औ ओ अहा. छान. देवांशला काही सांगायचंय का? मॅम मी नव्हतं म्हटलं. तू नाही म्हटलं. हा, मी आता विचारणारच होते, म्हण. अ आ इ ई उ ऊ रू ए ऐ ओ औ अहा. छान. माझं राहिलं. अंश. हा अ म्हण. आ
ई ओ ओ ए ऐ ओ औ अम आहा. छान छान म्हटलंस. अजून कोणाचं बाकी आहे का? झालंय सगळ्यांचं म्हणून ना. स्वप्नील सर आलेत. सर नमस्कार. सर तुमचा व्हिडिओ ऑन करा ना. ऍक्च्युली ना माझ्या व्हिडिओला आज काहीतरी प्रॉब्लेम येतोय. बर. नमस्कार मुलांनो. नमस्कार म्हणा ना सगळ्यांनी. नमस्कार. सर अंकगणित विषय शिकवणार आहेत. नमस्कार सर. आरव कसा आहेस? कराय. अद्रित, आरव, देवांश. बाकी नवीन आहे माझ्यासाठी ना. मागच्या वेळेस तुमच्याच गटात आहेत का सर सगळे? हो, अद्रित, देवांश, हा हा. आरव. बर, आज काय शिकलात तुम्ही? ओळख झाली का सगळ्यांची? हो, आज ओळख करून घेतलेली. अच्छा. बर, मी माझी ओळख करून देतो. माझं नाव स्वप्नील अमृतकर. ओके. मी आहे प्रॉपर धुळे येथून, महाराष्ट्र. आणि इकडे बँगलोर मध्ये होंडा कंपनीत मी काम करतो. ठीक आहे. आता तुमची सर्वांची तर ओळख झालीच असेल, तर होईल हळूहळू ओळख. भूमी कुठून आहेस तू? US वरून आहेस? ओके. सानवी? मी इंदोर मधून. इंदोर मधून. सारा? तुझं? दिल्ली NCR. दिल्ली. ओके. इरा? कोल्हापूर. कोल्हापूर. सुयांश? मी अमेरिकन आहे पण प्रॉपर पुणे. प्रॉपर पुणे. आता तू अमेरिकेत आहे? अच्छा. हो. पल्लवी? पल्लवी म्हणून म्हणजे स्टुडंटच नाव आहे की? जान्हवी महाजन. माझं नाव जान्हवी आहे. ओके. मी बुरहानपूर MP मधून. बऱ्हाणपूर MP ना? देवांश? मी भोपाळ मध्ये पण मी आता बँगलोर मध्ये आहे. ओके. बँगलोर मध्ये कुठे राहतोस? विद्यार स्कूल बाराथल्लीच्या तिकडे. अरे वा, छान. बाकी आरवचं माहिती, अद्वैतचं माहिती, अंशचं माहिती. ठीक आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आज जॉईन करून? मराठीत जेव्हा आपण बोलतो किंवा ऐकतो, लिहितो, वाचतो, छान वाटतं ना ऐकायला, बोलायला. भूमी, तुला समजतं मराठी? हो. समजतं? मॅडम, भूमीला वाचता आलं का? म्हणजे तुम्ही काय जे तिने स्वर म्हटलेले सर. भूमी तुला समजतं का मराठी? तू अनम्यूट आहे बेटा, अनम्यूट. म्यूट आहेस, अनम्यूट कर. भूमी, तुला अंडरस्टँड होतं मराठी? ओके. तू बोलते मराठी? तिने आता स्वर म्हटलेले सर. ओके. म्हणजे ओळख आहे ना, तर ओळख नसेल तर मग आपल्याला थोडेसे चेंजेस करायला लागतील, म्हणून विचारतो. तसंच इकडे कोण? सुयांश, तुला येतं बेटा मराठी ओळखता, वाचता? ओके. सानवी? ओके. आय थिंक बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नसतात. ठीक आहे. मग आता कसं असेल क्लासचं स्वरूप ते सांगितलं का मॅडमने तुम्हाला?
संजीवनी मॅडम तुम्ही सांगितलं क्लासचं स्वरूप कसं असेल? हो सर, सांगितलं मी. आणि ते स्पर्धेविषयी सांगितलं मॅडम मुलांना? नाही, स्पर्धेचं नाही सांगितलं बरं का अजून. हा. तुम्हीच सांगा sir. ते एक सांगायला लागेल. आणि हे 26 जानेवारीला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, त्याच्याबद्दल पण सांग. बर, 1 मिनिट द्या मला, मी सांग. हा बोल आरव, काय म्हणतोस? सर 26 जानेवारीला तर रिपब्लिक डे असतो. हो, आपण एक छान प्रोग्राम करणार आहोत 26 जानेवारी. पण तेव्हा मला अपार्टमेंट मध्ये थोडं काही प्रोग्राम होणार आहे आणि माझ्या टेनिस क्लास करता काही ट्रॉफीज डिस्ट्रीब्यूट होणार. चालेल ना, आपण बघूया कसं आहे ना. ठीक आहे. ओके. एक मिनिट द्या ना मला. तर ते नृत्य स्पर्धेचं असं आहे, 2 फेब्रुवारीला आहे नृत्य स्पर्धा. बँगलोर महाराष्ट्र प्रतिष्ठान यांनी आयोजित केली. ठीक आहे. तर त्या स्पर्धेमध्ये ज्यांना नाच येतो, डान्स करता येतो, जे बँगलोरमध्ये राहतात त्यांच्यासाठी, तर त्यांनी सहभागी व्हायचंय. ते आपल्या वडिलांबरोबर किंवा आई बरोबर, मम्मी पप्पांबरोबर पण डान्स करू शकता, किंवा पप्पा किंवा तुम्ही किंवा मम्मी किंवा तुम्ही किंवा पूर्ण फॅमिली असं तुम्ही सहभागी होऊ शकता. तर ग्रुपवर तसं टाकलेलं आहे सरांनी, बापू सरांनी. तर तुम्ही बघा आणि जे इच्छुक असतील त्यांनी नावं द्या. जास्तीत जास्त सहभाग घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 26 जानेवारी. आपल्याला 26 जानेवारी एक सुंदर असा कार्यक्रम करायचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यात असं असणार आहे, स्वरूप सांगण्यात येईल की कोणी कोणी स्वातंत्र्य म्हणजे 26 जानेवारी हा कशासाठी आहे, आपण का साजरा करतो, त्याच्याविषयी माहिती कोणी सांगेल, किंवा कोणी भाषण देईल किंवा स्पीच देईल, किंवा कोणी काही काय म्हणतात त्याला ड्रेसिंग करेल स्वातंत्र्य सैनिकाचं, असं काहीतरी वेगळे वेगळे थीम्स ठेवू आपण. त्याच्याबद्दल मी डिटेल सांगेल, पण मग त्या थीम साठी आपण तयारी करायची. ठीक आहे. समजलंय सर्वांना? आणि प्रत्येकाने विचारल्यावर बोलायचंय. ठीक आहे. म्हणजे मग आम्हाला कळेल की तुम्हाला कळलं आहे की नाही. हो. ओके. अद्रित, तू चेअरवर असं स्टेबल कधी बसणार आहेस क्लासमध्ये? काय रे? गेल्या पर्वात पण असंच तुला मी नेहमी सांगायचं, स्टेबल व्यवस्थित बसायचं, स्टेडी बसायचं, म्हणजे लक्ष असतं. कळलं का मी काय बोलतोय ते? हो. बर. आता देवांश, तू कुठल्या क्लासला जातो? कुठल्या स्टँडर्डला आहे तू देवांश? 3ऱ्या वर्गात. तिसऱ्या वर्गात. अद्रित, तू? पहिला. पहिलीत आहेस तू, फर्स्ट ग्रेडला आहे. ओके. अंश, तू? दुसरी. ओके. इरा?
थर्ड ग्रेड. थर्ड ग्रेडला आहेस. सारा? 5वी, 5th. 5वीत आहेस. अरे वा. सान्वी? मी 3ऱ्या वर्गामध्ये आहे. अरे वा, तू 3ऱ्या वर्गात आहेस. भूमी? 2रा. तू 2रीत आहेस. ओके. आणि पल्लवींचं नाव काय सांगितलं? जान्हवी. करेक्ट ना? जान्हवी. मी हा, 4th जान्हवी. आहे. तू कितवीत आहेस बेटा? मी 4th मध्ये. 4th. आरव? 2री. 2रीत. अरे वा. सुयांश? 2री. 2रीत आहेस. व्हेरी गुड. किती छान. सगळे बघा आता आपण वेगवेगळे आहे. आता सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाली का? तुम्ही फ्रेंड झालात. ऑनलाईन जो आपला मराठीचा क्लास आहे तर तुम्ही एकमेकांचे आता फ्रेंड्स झालात की नाही? सगळ्यांची ओळख झाली. आता मला एक एक मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी मला काय सांगायचं आहे? त्यांचा आवडता खेळ कुठला म्हणजे गेम कुठला आणि तुमचा आवडता रंग कुठला. आरव 1 मिनिट थांब, मला पूर्ण करू दे. तर मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी मला त्यांचा आवडता रंग आणि त्यांना काय काय आवडतं, कुठल्या हॉबीज आहेत त्यांच्या, ते मला सांगायचं एकेकाने. ठीक आहे. तर आता आपल्याला पहिल्यांदा सांगणार आहे इरा. माझा फेवरेट खेळ बॅडमिंटन आहे. माझा फेवरेट रंग पर्पल आहे. आता बघा, आपण मराठी क्लास शिकतोय ना, आता फेवरेटला मराठीत काय म्हणता माहिती का? आवडता. काय म्हणतात? आवडता. ठीक आहे. तर अरे वा, छान. जान्हवीला कुठला? जांभळा रंग आवडतो. पर्पल म्हणजे जांभळा. बरोबर. बर. आता आपल्याला अद्रित सांगणार आहे. अद्रितला कुठला रंग आवडतो आणि अद्रितला कुठला खेळ आवडतो? सांग मला अद्रित. मला पिवळा रंग आवडते. ओके. आणि मला ब्लॉक्स पण आवडते. ओके. तर बघ आता मी तुला सांगतो, तुझं काय चुकलं सांगताना. पिवळा रंग आवडतो. काय आवडतो? आणि कुठला खेळ आवडतो? ब्लॉक्स. ठीक आहे. नाही, आता आपल्याला अंश सांगणार आहे. अंशला कुठला खेळ आवडतो आणि कुठला रंग आवडतो? माझा आवडती खेळ क्रिकेट आहे. माझा आवडती रंग नारंगी आहे. तर आवडता खेळ आणि आवडता रंग असं सांगतात. ठीक आहे. आता आपल्याला सारा सांगणार आहे. साराला कुठला रंग आवडतो आणि कुठला खेळ आवडतो? मला स्केटिंग आवडतो आणि माझा आवडता रंग गुलाबी असेल. अरे, असेल नाही, आहे. असेल मीन्स यू आर प्रेडिक्टिंग. आहे म्हणजे यू आर कन्फर्म. ठीक आहे. तर तुझा आवडता रंग आहे गुलाबी. आता आपल्याला जान्हवी सांगणार आहे. जान्हवी, तू सांग. माझा आवडता रंग गुलाबी आणि मला खेळायमध्ये आवडतं खो खो. खो खो. अरे वा, खूप सुंदर. खो खो कोणी बघितलंय का कसं खेळतात ते माहिती तुम्हाला? कोणाला माहिती मला खो खो? माहिती. अरे वा. आपण बोलूया ह्या विषयावर, पण आपण शिकूया क्लासमध्ये. बर. आता आपल्याला भूमी सांगणार आहे. भूमी, तू सांग बेटा, तुला कुठला रंग आवडतो आणि कुठला खेळ आवडतो? अनम्यूट कर. रंग ब्लू आहे. त्याला मराठीत निळा म्हणतात. ब्लूला मराठीत काय म्हणतात? निळा. ठीक आहे. आणि आवडता गेम कुठला? खेळ? आवाज नाही आला मला, नीट सांग. सायकल चालवायला आवडतं. सायकलिंग करायला आवडतं. व्हेरी गुड. खूप छान. त्याच्यानंतर आता आरव, तू सांग, तुला कुठला रंग आवडतो आणि कुठला खेळ आवडतो?
अनम्यूट कर, आधी अनम्यूट कर. माझा आवडता रंग हिरवा आहे आणि माझा आवडता खेळ फुटबॉल आहे. अरे वा, खूप छान. सुयांश, तू सांग. माझा आवडता रंग हिरवा आहे. आणि खेळ? माझा आवडता खेळ सॉकर आहे. कुठला? सॉकर. अच्छा. सानवी, तू सांग. माझा आवडता रंग आहे निळा आणि आवडता खेळ आहे बॅडमिंटन. अरे वा, खूप छान. देवांश, तू सांग. माझं आवडतीचा रंग केसरी आहे आवडता रंग. आणि माझा आवडताचा खेळ टेबल टेनिस आहे. ऐक, मी काय सांगतो तू नीट ऐक. उत्तर कसं द्यायचं? आवडताचा नाही, आवडता किंवा आवडीचा. कसं बोलायचं? आवडता किंवा आवडीचा. सांग, बोल बरं माझ्या पाठी. माझा आवडता रंग केसरी आहे. माझा आवडता रंग केसरी आहे. रंग रंग केसरी आहे. रंग केसरी आहे. आणि माझा आवडता खेळ? माझा आवडता खेळ सांग, कुठला आहे? टेबल टेनिस. अरे वा, खूप छान. आता आपण संजीवनी मॅडमला विचार, त्यांना कुठला रंग आवडतो. सांगा मॅडम, तुमचा आवडता रंग? मला हिरवा रंग आवडतो. बघा, छान. आणि आवडता खेळ कुठला आहे तुमचा? खो खो. खो खो, खूप छान. तुम्हाला कुठला खेळ आवडतो सर? आता मी माझ्याबद्दल बघा, माझा आवडता रंग आहे माझा आकाशी कलर. मला फार आवडतो आकाशी रंग. त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो स्काय ब्लू कलर ना. स्काय ब्लू. तर मला मराठीत त्याला कुठला म्हणतात? आकाशी म्हणतात. मला आकाशी रंग खूप आवडतो. आणि मला खेळायला जर तुम्ही म्हणाल तर मला सायकल चालवायला, त्याच्यानंतर मला जेव्हा मी कॉलेजला होतो किंवा शाळेत जायचो त्यावेळेस मला खो खो आणि कबड्डी खेळायला आवडायचं खूप. आरवला काही सांगायचंय का? सांग आरव, तुला काही बोलायचंय? अनम्यूट कर, मग बोल. मला बोलायचंय की तुम्ही अगोदरच्या वर्गात पण गेमचा एक चॅप्टर होता. हो, आता ह्या वर्गात आपण नवीन दुसरं शिकणार आहोत. आणि सर हे आम्हाला ते कार्यक्रमसाठी कुठे द्यायचंय? आपल्याला ऑनलाईन करायचं. आणि जर तू नृत्य स्पर्धेचं विचारशील, डान्स कॉम्पिटिशन किंवा डान्स याचं, तर ते महाराष्ट्र मंडळला होत. ठीक आहे. आईला किंवा बाबांना सांग, ग्रुपमध्ये टाकलाय मेसेज, ते वाचायला सांग. आणि तुला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तू घेऊ शकतो. तुला येतो ना डान्स करता? मग घ्यायचा, मम्मी पप्पांना सांगायचं चला माझ्या बरोबर डान्स करायचा, आपण सगळे मिळून डान्स करू. आरव कितवीला जातो? दुसरीला. अच्छा. तर हिंदी आणि मराठीचे स्वर एकसारखेच असतात? हो, आणि आपण लिहितो ना, ती लिहिण्याची जी स्क्रिप्ट असते ते पण सेम असते. आपण शिकूया आता हळूहळू. तुम्हाला आता किती येतं काय येतं त्यानुसार आपण हळूहळू शिकूया. ठीक आहे. एक वर्गामध्ये सारखीच आहे ना हिंदी आणि मराठीची? मराठी आणि आणि शाळेत विषय असेल ना तुम्हाला इकडे पण सोपं होईल ना लिहायला. म्हणून आम्ही विचारलं की तुम्हाला शाळेत हिंदी विषय आहे का म्हणून. सर्वांना आहे हिंदी विषय? अरे वा, मग सर बोल काय झालं सानवी? मला हिंदी विषय आहे ना, मग सोपं जाईल. आता सुयांश किंवा भूमीला तिकडे हिंदी नसेल ना? हिंदी नाही ना बेटा? नाहीये. सुयांश, तुलाही नाही ना? सर्व इंग्लिश मध्ये असतात. म्हणून आपण इकडे शिकूया, काही हरकत नाही. ठीक आहे. बरं, आता
कोण मला हे सांगणारे, कोणाला श्लोक म्हणता येतात, कुठले कुठले श्लोक माहिती, कोण सांगेल? सांग आरव, तुला कुठला श्लोक येतो? ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. बरोबर. हा कुठला ऐकलं का सगळ्यांनी? या श्लोकाला गायत्री मंत्र म्हणतात. करेक्ट आहे ना? ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. याला म्हणतात गायत्री मंत्र. हा सगळ्यांनी म्हणायचा संध्याकाळी. त्याच्याने खूप प्रसन्न वाटतं. स्वच्छ हातपाय धुवायचे आणि देवाजवळ मस्त बसायचं आणि म्हणायचा हा मंत्र. ठीक आहे. हा चल अद्री, तू सांग तुला कुठला येतो? अनम्यूट कर आधी. अनम्यूट कर बेटा. मला भगवद्गीता बोल. बर, कुठला श्लोक येतो भगवद्गीतेतला सांग मला, ऐकव मला. मला 12th चॅप्टर माहिती. बोलून दाखव एक त्याच्यातला एक श्लोक. अर्जुन वाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. व्हेरी गुड. खूप छान सुंदर, छान म्हटलं. खूप सुंदर. बोल आरव. सर माझा पण हे क्लास याचा भगवद्गीतेचा क्लास जॉईन केलता, तिला पण सेम श्लोक होते. हो, ते पहिल्या ह्याच्यामध्ये छोट्या मुलांना भक्तियोग तो अध्याय घेतात ना, 12वा अध्याय. देवांश, तू म्हणून दाखव तुला कुठला येतो श्लोक. देवांश. जान्हवीने हँड रेज केलंय सर. ठीक आहे. जान्हवी, तू म्हणून दाखव. गणपती स्तोत्र आणि रामरक्षा. म्हण बरं 2 श्लोक त्यातले. ओम श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासस्मरे नित्यं आयुः कामार्थसिद्धये वक्रतुण्डं च एकदन्तं तृतीयं कृष्णवृन्दाक्ष गजवक्त्रं लंबोदरं च. तुझी हे गेली वाटतं, नेटवर्क गेलं. छान म्हटलं. छान म्हणत होतीस. भूमी, तुला येतो म्हणता श्लोक किंवा शुभम करोती माहिती? शुभम करोती बोल बरं. नमस्ते देवा देवा दीपकार काणी कंदील देवाला लागला नमस्कार देवा लागला कुठे पडला प्रश्न पाशी. बरोबर. माझा नमस्कार सगळ्या देवांच्या पायापाशी. खूप सुंदर. छान 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 म्हटलंस भूमी. सुयांश, तुला येतं बाळा? मला थोडं येतं, मी म्हणून दाखवू? एक मिनिट. सुयांश थांब. तुला येतं म्हणता? सुयांश मला हनुमान चालीसा येतो. हनुमान चालीसा त्यातली 2 श्लोक म्हणून दाखव मला सुरुवातीचे. हे हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुँ गुह जागर. रामदूत अतुलित बलम अंजनी पुत्र पवन सुत महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और गदा विराजे कांधे मोज जनेऊ साधु तेज प्रताप महाजग वंदन विद्यावान गुणी अत्यात राम काज करी बेकू आतुर पपिचरे सुने बेकू रशिया राम रखन सीता मन बसिया सुख दिखावे विकट रूपरी लंक जावे भीम रूपरी असुर संहारे रामचंद्र के कान सवारे लाखन जीवन लखन जियान श्री गुरु जी ने रघुपति कीन्ही बहुत बड़ाई
छान छान म्हणतोय खूप सूर्यांश. सुंदर म्हटलं. अंश, तुला काय म्हणता येतो? कुठला श्लोक म्हणता येतो तुला? मला वक्रतुंड श्लोक माहितीये. म्हणून दाखव. वक्रतुंड महाकायं सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. निर्विघ्नं कुरु मे देव. छान म्हटलास. सानवी, तू सांग बेटा, सानवी तुला म्हटले काही म्हणायचं होतं ना? मारुती स्तोत्र म्हटले ना. अच्छा, बर. तर बघा, आपण जेव्हा संध्याकाळी असं बसतो ना देवाजवळ, म्हणते छान सर, वाटतं. एक मिनिट, ती म्हणते का? सानवी म्हणते का तू? थोडस म्हणून म्हणून दाखव. दाखव. सुरुवात. रुद्रा वज्र हनुमान मारुती वनात महाबळी प्राणदाता सकरा उठई बळे सौख्यकारी दुःखहारी दूत्र वैष्णव गायका दीननाथा हरि रूपा सुंदरा जगदंबा माता हृदय भव्य सुंदर अरे वा, छान, खूप छान छान म्हटलं. छान म्हटलंस. तर असंच आपण रोज असं काहीतरी थोड्या थोड्या दिवसात ना असे नवीन नवीन श्लोक शिकत राहायचे. ठीक आहे. सारा, तू म्हणून दाखवलं का तुला काय येतं ते? हो, मला ऐकायचंय. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव सर्वं सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव. तर तू छान. आता म्हणताना एक मिस्टेक केली. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव. त्वमेव. हो. ओके, तू ते सर्वम सर्वम 2 वेळा केलं. छान म्हटलं. व्हेरी गुड. सर, आता सगळ्या मुलांनी सगळ्यांनी किती छान श्लोक म्हटलेले. काय म्हणताय? सगळ्या मुलांनी छान श्लोक म्हटलेले. मी आता तेच म्हणत होतो, सर्वांनी खूप सुंदर म्हणलं, सगळ्यांना छान छान येतं. तर आता सर्वांसाठी टाळ्या वाजवायच्या छान म्हटल्याबद्दल. चला, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड, खूप छान. तर आज आपण एकमेकांशी ओळख केली, आपला परिचय सांगितला, आपल्याला काय आवडतं ते सांगितलं, आपण कुठल्या वर्गात शिकतो ते आपण एकमेकांविषयी समजून घेतलं. आता पुढच्या क्लास आपण जसं जाऊ तसं आपण अभ्यासक्रम घेत जाऊ एक 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 एक. तर पुस्तक कुठलं वापरायचंय त्याची सॉफ्ट कॉपी पाठवली आहे ना ग्रुपमध्ये. तर सगळ्या आईवडील आम्ही एक सांगू की आम्ही कुठले वर पाठ घेणार आहोत तुमचे, तर त्या पाठाची तुम्ही प्रिंट आउट काढून ठेवायची, किंवा शक्य झालं तर तुम्ही ऑनलाईन बुक ऑर्डर केलं तरी चालेल. ठीक आहे. आलंय लक्षात? कोणाला काही शंका किंवा नाही समजलं, अंडरस्टँड नाही झालं तर लगेच विचारायचं, घाबरायचं नाही. जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुम्ही शिकणार. अद्रितला काय विचारायचंय? काही विचारायचंय का अद्रित? हँड रेज केलायस तू. बोला बोला, ऐकून आलं व्यवस्थित. आवाज येत नाही बरोबर. आवाज येत नाहीये. मोठ्याने बोल अद्रित, ऐकू येत नाहीये मला. बोल. बर, मी पाठवेन. जर नसेल पाठवली तर आम्ही पाठवतो, किंवा मग तुम्ही सर थोड्या वेळात मी सॉफ्ट कॉपी पाठवतोय ग्रुप वरती. बर, ठीक, चालेल. आलंय सगळ्यांच्या लक्षात काय करायचंय ते? आणि जर नाही समजलं तर विचारायचं आहे. बर, आणखी कोणाला काही सांगायचंय? कोणाला कविता किंवा गाणं काहीतरी म्हणून दाखवायचंय, ऐकवायचंय? सारा, तुला म्हणायचंय काही? नाही.
नाही. हे हे बघा आपण ना हे प्रत्येक वर्गामध्ये घेणार आहोत. म्हणजे मराठी गाणं किंवा मराठी कविता, श्लोक. वर्ग ज्यावेळेस वर्गाला थोडा एक 5-10 मिनिटं बाकी असतील ना, त्यावेळेस प्रत्येकाला म्हणजे संधी दिली जाईल एकेकाला. सगळ्यांनाच एका वर्गात संधी नाही मिळणार, पण एकेकाला आपण संधी देत जाऊ. आज कसं ना वेळ होता आपल्याकडे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना श्लोक किंवा ते म्हणता आलेलं आहे, हो की नाही? तर इतर बरोबर. वर्गात आपण आपला सगळा अभ्यास झाल्यानंतर शेवटचे जे 5-10 मिनिटं मिळतात ना, त्याच्यामध्ये श्लोक किंवा कविता किंवा कोणाला काही सादर करायचं असेल तर करू शकता. मग त्या दृष्टीने तुम्ही तयारी करून येत जा. आणि अजून एक आपण जो 26 जानेवारीला कार्यक्रम करू ना, जर तुमचं काही त्याच्याशी तुम्ही काही नवीन कल्पना द्याल किंवा तुम्हाला असं वाटतं की सर आपण हे असं केलं पाहिजे, तर तसंही तुम्ही सांगू शकता की सर मी काहीतरी एक वेशभूषा करेल आणि त्या कॅरेक्टर बद्दल बोलून दाखवेल, जसं सुभाषचंद्र बोस वगैरे किंवा महात्मा गांधी. तर असंही तुम्ही कल्पना देऊ शकता. ग्रुपवर टाकायचं तसं मेसेज वगैरे. मग त्यातलं जे आपल्याला बेस्ट वाटेल किंवा आपल्याला योग्य जे वाटेल आपण त्यानुसार करूया. ठीक आहे? तर आता अजून एक सर हा. की आता आपल्याकडे 5 गट आहेत, त्यामुळे सगळ्याच मुलांना एकदम संधी मिळेल असं नाही. प्रत्येक गटातून 1-2 तेच डिपेंडिंग मी ऑन म्हणूनच नंबर. म्हटलं जे त्याच्यात योग्य असेल किंवा चांगलं असेल त्यानुसार आपण ते सिलेक्ट करू. नाही, मुलांचं सिलेक्शन पण असं एक्सपेक्टेशन नको की सगळीच मुलं एकदम भाग घेतील, कारण हो. पुढे 4 महिने आणखीन आपले काहीतरी कार्यक्रम असतातच. बरोबर. तर ठीक आहे, कळलंय सर्वांना? मग आपण थांबूया आज इथे. वेळ झालाय आज. तर आपण पुढच्या वर्गात जसं आता मॅडम आणि आम्ही ठरवून तुम्हाला मेसेज करू, त्यानुसार आपण वर्ग सुरू करूया. आपल्या वर्गात आपल्याला काय काय घ्यायचं. ठीक आहे? चला भेटूया आपण पुढच्या शनिवारी पुन्हा. ठीक आहे. बाय सगळ्यांना. बाय बाय बाय. बाय बाय.